रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान S-400 आणि सुखोई 57 या संदर्भातला करार अजेंड्यावर असेल असं रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे। दोन्ही देशांमधल्या लष्करी उद्योगांमध्ये इतर लष्करी व्यापारासाठी सातत्याने चर्चा सुरू आहे। भारतीय लष्करात रशियाची 36% शस्त्र असून हा व्यापार असाच सुरू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद विरोधातल्या लढाईत रशिया कायमच भारतासोबत आहे असंही पेस्कोव्ह म्हणाले। रशिया युक्रेन युद्धासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचा रशियाला आदर असल्याचं ते म्हणाले। या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मदत करण्याच्या भारताच्या तयारीचं त्यांनी कौतुक केलं। भारत रशियाचा अत्यंत जुना आणि विश्वासार्ह मित्र आहे असंही ते म्हणाले। व्लादिमीर पुतिन येत्या 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार असून अनेक अर्थाने त्यांचा दौरा महत्त्वाचा आहे।